10 वाजताच्या आधी सभा संपवावं लागते. एवढा जोश जर असन, आता कोण बोललो, कुठं गेलं का इथं संगीताताई, एवढा जोश जर मतदारात असेल तर मला भाषण करायचीच गरज नाही. तुमच्याच मनाची तयारी पाहिजे, तुम्हाला कोणाला निवडून द्यायचं, कोण तुमच्या दुःखात धावते, कोण तुमच्या अडचणीत धावून येते, कोण तुम्हाला मदत कराल नेहमी तयार असते. तुमच्या इथं गुंडागर्दीपासून त्रास असेल, तुमच्या इथं अवैध धंदे असतील, तुम्हाला काही न्याय मागायचा असेल तर रस्त्यावर तुमच्यासाठी कोण उतरते, तुमच्यासाठी मोर्चे कोण काढते, तुमच्यासाठी आंदोलनं कोण करते, याची जाणीव तुम्हाला असली म्हणजे आपलं इलेक्शन सार्थक लागलं असं आपण समजू. यावेळी तर आम्ही म्हटलं होतं का तिला उभंच नाही करायचं माझ्या बायकोला, कारण प्रत्येक वेळी उभं होणं पडणं याच्या पलीकडे हातात काहीच येत नाही. त्याच्यापेक्षा आपली एनर्जी खर्च करायची नाही, आपलं मेहनत जास्त खर्च करायची नाही, पॅनल उभं करून द्यायचं, त्याला उभं करायचं, बाकीचे जे इच्छुक असेल त्याला उभं करायचं आणि आपली लढाई लढायची. आणि लोकांसाठी कितीही धावून काहीच भेटत नसन, म्हणजे पदासाठी भुकेले नाही आहे आपण, पण इलेक्शन मध्ये आपण जे उभं राहतो, एक चळवळ म्हणून उभं राहतो. बाबासाहेबांना आपल्याला उभं राहण्याचा सुद्धा अधिकार दिला. आपल्या हिशोबानं आपलं गाव चाललं पाहिजे, आपल्या हिशोबानं इथं विकास झाला पाहिजे, नागरिकाच्या मनातला विकास डोळ्यानं दिसला पाहिजे. याच्यासाठी इलेक्शन असते. इलेक्शन आम्ही चळवळ म्हणून लढतो आणि हे चळवळ आपली अखंड राहिली पाहिजे. मी तर हेही म्हटलं काही भाषणामध्ये, काही याच्यानंतर हे शेवटचं इलेक्शन आहे म्युन्सिपाल्टीचं. या इलेक्शन मध्ये तुम्ही माझ्या बायकोले पाडलं का पुन्हा माझ्या घरातून कोणाला उभं करणार, भले पॅनल लढवीन, कोणाला उभं करीन, पण आमच्या इथून लढणार. मी एक वचनी माणूस आहे. मी मागं तुम्हाला म्हटलं होतं गुजरी चौकाच्या सभेतून का याच्यानंतर मी या गावात नगरसेवक म्हणून, नगराध्यक्ष म्हणून, मी नगरपालिकेचा उमेदवार म्हणून तुमच्या दारात स्वतःसाठी मत मागायला येणार नाही. 2011 मध्ये पहिले उभं होतो, त्याच्यानंतर आता 14 वर्ष झाले मी उभा नाही. आताही संधी आली, सगळ्यांनी म्हटलं होतं पॅनल भक्कम चालू पाहिजे, धंतुलीतून तुम्ही वार्ड मेंबर म्हणून उभे व्हा. म्हटलं घरातून एक दिली, दुसरा मी उभा होणार. लोक सूनही करते, बायकोही करते, घरातले 2-3 करते. म्हटलं मी शब्द दिलाय लोकांना, मी पुन्हा या गावात नगरपालिकेत उभा होणार. तर तेच माझं आताही म्हणणं आहे का तुम्ही तिले जर पाडलं तर तिले उभं करणार नाही. पण मी मर्दाची औलाद आहे, वीरेंद्र देशमुखाची औलाद. मी लढाई सोडणार नाही. दीन दलित दुबळ्यासाठी आंदोलन करण्यासाठी, गुंडागर्दीच्या विरोधात भांडण्यासाठी, अवैध धंदे या गावातले बंद झाले पाहिजे म्हणून शेतकऱ्याच्या आंदोलनासाठी किंवा मजुराच्या आंदोलनासाठी राहुल देशमुख केव्हाही रस्त्यावर तयार नाही. हे तुम्हाला वचन देतो. पण जिथं रिझल्टच येत नाही तिथं नेहमी लढून फायदा काय? तुम्ही मत विकत असाल, त्या मताला जर महत्व राहत नसन किंवा अजून काही असन, काहीच न करता भाजपालेच निवडून जाते, तर मशीन मध्ये गडबड आहे का काय आहे? लढाव तर किती लढाव माणसानं. वातावरण सारे इलेक्शन मध्ये त्याच्या विरोधात राहते ना, रिझल्ट त्याच्याच बाजूने येते. याचंही उत्तर भेटून नाही राहिलं. कधी कधी असं वाटते का फालतूच बाबासाहेबांनी लोकशाही दिली, पण लोकशाहीचा धिंडोळं काढणं सुरू आहे ना, इथं त्याचे तुकडे तुकडे करणं सुरू आहे. आपलीच मनमानी, आपलीच मुजोरी, त्याला जे मनात पडते ते करते. कास्तकाराला कधी कर्ज माफ करत नाही, पण त्याला कुंभमेळा घ्यायला करोडो रुपये आहे. तिथं 300 करोड रुपये CCTV लावाले तिथं आहे, पण इथं कास्तकाराचं कर्ज माफ करायला पैसे नाही. इथं गरीबाईचा उद्धार करायसाठी त्याच्याजवळ पैसे नाहीये. दलित वस्तीमधले पैसे सुद्धा आटले आहे. या स्टेट गव्हर्नमेंट जवळ विकास कामं करण्यासाठी पैसे राहिले नाहीये, दलित वस्तीचे पैसे राहिले नाहीये, शिक्षणाचा उद्धार करण्यासाठी पैसे राहिले नाहीये. कारण यानं लाडकी बहीण जे दिली त्याच्यामुळे याचे पूर्ण पैसे आटलेले आहेत. आणि इलेक्शन आलं का खोटे नाटे आश्वासन देते. इथंही येतील, इथंही सांगतील तुम्ही जे सुभाष खोटे म्हणून राहिले का, इथं उमेदवार आहे ना, इथं भरघोस मत तो घेते. त्याची भाषा काय आहे थोडसे गावात येऊन पहा. अर्जुन नगर विकत घेऊन टाकीन म्हणतोय. तुम्ही विकाऊ आहे का याचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. आजच नाही, एक वेळा उपाध्यक्षही राहिला आणि 3 वेळा तो बांधकाम सभापती राहिला. आणि 3 वेळा बांधकाम सभापती राहून वस्तीचा हाल असाच असन, त्यात काय तथ्य आहे? पुन्हा 4थ्यांदा उभा आहे. हे गावामध्ये येत नव्हतं, हे गावाच्या बाहेर होतं.
वीरेंद्र बाबू जेव्हा अध्यक्ष होते हे गावाच्या वेशीत येत नव्हतं, इथचे मतदान तिथं पडत नव्हते, तरी पण वीरेंद्र बाबूंनी मागणी केली तर इथं पाण्याची सोय करून दिली, इथं इलेक्ट्रिकची सोय करून दिली. दिल्ली का नाही दिल्ली वीरेंद्र बाबूंनी त्या काळामध्ये? मलाही ज्यानं मागणी केली, कोणी MSEB वाला कनेक्शन याचं देत नसेल इलेक्ट्रिकचं, तर मी लावून देण्याचे प्रयत्न केले आहे. इथं तुमच्या पट्ट्याची अडचण आहे, आता फोकनाडा मारणार आहे, CM साहेब येणार आहे, CM साहेब शब्द देणार आहे, त्याला पत्र दिलं, त्यानं आश्वासन दिलं ना, तर उद्या तुम्हाला पट्टे भेटणार आहे असं वगैरे सांगणार आहे. मी तुम्हाला सांगतो का, तुम्हाला पट्टी इतक्या सहजासहजी भेटत नाही. हे झुडपी जंगलामध्ये आहे, जोपर्यंत गव्हर्नमेंट याला झुडपी जंगलातून बाहेर काढत नाही आणि ते हँडओव्हर म्युन्सिपाल्टी जागा करत नाही, तोपर्यंत म्युन्सिपाल्टी तुम्हाला पट्टे वाटू शकत नाही. कोणी कितीही आश्वासनं देत असेल इलेक्शनच्या तोंडावर, असं करून देतो तसं करून देतो, त्या भूलताप आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. एवढे 15 वर्ष तेच ते माणसं निवडून दिले, तुमच्या गोरगरिबाईसाठी शाळा कुठं आहे? तुमच्या गोरगरिबाईसाठी वाचनालय कुठं आहे? 15 वर्ष त्यानं निवडून दिले, त्यानं त्याच्याही आधी निवडून दिले, माझी सत्ता आली तर मी तुमचा टॅक्स वाढवणार नाही हे शब्द दिला होता, तर त्या कारकिर्दीमध्ये मी टॅक्स वाढवला का याचा अभ्यास केला पाहिजे तुम्ही. आता त्यानं 600 रुपये पाण्याचा टॅक्स वाढवला आहे, 20% टॅक्स प्रॉपर्टी टॅक्स वाढवलाय. मग गरीब वस्तीमध्ये जर पाण्याचा टॅक्स वाढून जर 1800 रुपये भरण्याची ताकद झोपडीतल्या एका माणसाची नसेल, तर तिथं सार्वजनिक नळ असायला पाहिजे का नसायला पाहिजे? सार्वजनिक नळ असायलाच पाहिजे. पाणी तुम्ही विकत नाही, तुम्ही विकण्याचा तुम्हाला अधिकार नाही. पाणी हे सुविधा आहे, ती सुविधा पिण्याच्या पाण्याची तुम्ही मोहल्ल्यामध्ये दिली पाहिजे. ज्याची ताकद नसेल त्याला फुकटामध्ये ती सोय करून दिली पाहिजे. हे कर्तव्य म्युन्सिपाल्टीचं आहे, पण हे भुलून जाते, यायला वाटते दुकानदारी आहे. पाणी सुद्धा विकण्याचं काम करून राहिले. हे असे नालायक माणसं तुम्हाला पुन्हा निवडून द्यायचे आहे का, हा विचार तुम्हाला करायचा. टॅक्सचा बोजा जो वाढलाय आहे ना, आयुष्यभर तुम्ही जितके वर्ष ते निवडून दिलं तिथं भ्रष्टाचार केला आहे म्हणून वाढलाय. जे झाड नर्सरीमध्ये 60 रुपयात भेटते ते 600 रुपये 800 रुपये दाखवून तिथं मलिदा खाल्लाय. एकच काम 10-10 वेळा करून तिथं मलिदा खाल्लाय. 10-10 वेळा ठेके गेले, घरातच कमाई झाली, करोडो रुपयाची प्रॉपर्टी त्याची वाढली आणि इथं गड्डे पाडून ठेवले म्युन्सिपाल्टीचे, ते गड्डे भरण्यासाठी मग हे टॅक्स वाढवते. हे येऊन जाऊन फेरा तिथंच येते, कारण तुमच्याच खिशातून काढा लागते, तुमच्याच खिशातून वाटा लागते. तुम्हाला वाटेल का 500 रुपये भेटले, आता मतदान करून टाकतो, खूपच कमाई झाली, आजच्या दिवशी एक 500 रुपये रोज पडला आहे मला. तर त्याचा विचार तुम्ही असा करा का, जेव्हा घंटा गाडी सुरू केली होती तेव्हा 48 रुपये होतं, 48 रुपये घेत होते टॅक्स म्हणून घंटा गाडीचा. आज तुम्ही बिल पाहिलं का टॅक्सचं, त्यात 500 रुपये घेते घंटा गाडीचे, आणि 5 वर्षाचे जर पकडले तर 2500 रुपये होते. मग 2000 रुपये तर तुम्हीच लॉस मध्ये आहे 500 खाल्ल्यावर. हा विचार आपण केला पाहिजे का हे कोणत्या कामाचे आहे? हे कोणत्याच कामाचे नाहीये. हे बांधकाम पाहिजे, जे जुनं काम असेल ते तोडणे आणि नवीन बांधकाम करणे. असंच करून त्यानं शाळा नंबर 6 तोडली आणि बांधली आहे. त्याची क्वालिटी खराब आहे आणि तिथं विद्यार्थी शिकत नाही आणि तिथं कुत्रे बांधून ठेवले आहे. म्हणून त्याला विद्यार्थ्याची शाळा म्हणून का कुत्र्याची म्हणून? मग ह्या विकास आहे का यायचा? वाचनालय बंद, शाळा बंद, 1 नंबर शाळा बंद, 4 नंबर शाळा बंद, 5 नंबर बंद, 6 नंबर बंद, 7 नंबर IDPच्या दोन्ही शाळा बंद, 8 नंबर बंद, 9 नंबर मध्ये कमी विद्यार्थी आहे, 10 नंबर बंद, 11 नंबर बंद. वाचनालय 8-10 होते वीरेंद्र बाबूच्या काळामध्ये, वाचनालय बंद. इथं वाचनालय नाही पाहिजे का? इथं दलित साहित्य वाचायला पोरायला पाहिजे नाही का? हे फुकटात नाही वाचू शकले पाहिजे का? इथं तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झामचे पुस्तकं तयारी करण्यासाठी पाहिजे नाही का? मग या पद्धतीनं विकास करणारे, या पद्धतीनं तुमच्यासाठी विचार करणारे निवडून नाही द्यायचे आहे का? ह्या सगळ्या गोष्टीचा विचार मतदानाच्या आधी करायचा असते. नुसतं गुटभर धरून मुठभर चिवडा भेटला म्हणजे आपलं मतदान विकायचं नसते. जे दिगंबरनं सांगितलं का त्याच्यासाठी आपल्याला बाबासाहेबांना मताचा अधिकार नाही दिला. या सगळ्या गोष्टीचा अभ्यास तुम्ही केला पाहिजे. माझा विश्वास आहे गरीब माणूस विकाऊ नाहीये म्हणून. हे मालातले घरात बंगल्यातले विकाऊ आहे, हेच वोट विकते. तुम्ही इमानदारीने जागता हे मी एक वेळा पाहिला. 2011 मध्ये सत्ता तुम्ही माझ्या हाती दिली, इथून 4 मेंबर माझ्या निवडून दिले होते ना. तसंच पुन्हा एकजुटीनं फिरून राहा, कोणाच्या आमिषाला बळी पडू नका. आणि जो म्हणत असेल का मी ह्या मोलला विकत घेऊन देतो, त्याला जोडे मारून इथून हाकला, त्याला म्हणा आम्ही विकाऊ नाहीये. आणि हे जे थातूर मातूर काम केलं ना, आता इलेक्शन आहे तोंडावर म्हणून सिमेंट टाकून ठेवलं आहे तिथं. मी तुम्हाला वचन देतो, माझी जर सत्ता आली ना तर इथून अंडरपास करून दाखवीन मी तुम्हाला.
तरच मी पुन्हा मत मागाली, नाही तर मी येणार. या नगरपालिकेमध्ये अनेक आश्वासनं देणार आहे. माझी जर सत्ता तुम्ही द्याल, मी एक सीबीएसई स्कूल, आज सीबीएसई स्कूलकडे सगळे वळून राहिले आहे, सेंट्रल स्कूलकडे, तर ते एक सीबीएसई नगरपालिकेची स्कूल उघडण्याचा मी प्रयत्न करेन. ज्या याने शाळा बंद पाडून ठेवल्या त्या सुरू करण्याचा प्रयत्न करेन. जेवढ्या लायब्ररी याने बंद केल्या आहे, वाचनालय बंद केल्या, त्या सुरू करण्याचा प्रयत्न करेन. आणि मी माझ्याकडून तुम्हाला एक आश्वासन देतो, मी इथे एक लायब्ररी बांधून देईन तुम्हाला नगरपालिकेमार्फत. या तुम्हाला माहित आहे, मी खोटं बोलत नाही. जे होईल तेच हो म्हणतो. आणि हे करण्यासाठी आम्हाला मुभा दिली पाहिजे. तुम्ही म्हणाल का आज तुम्हाला मत दिलं, उद्या तुम्ही निवडून आले, परवा आता लायब्ररी करून दाखवतो, होत नाही. त्याला वेळ लागते, प्रोसेस असते, सगळं ठराव घ्यावं लागते, टेंडर असते, पैशाची अवेलेबिलिटी पाहावं लागते, या सगळ्या गोष्टी असते. या सगळ्या गोष्टीचं टाळ जमण्याला वेळ लागत असते. पण मी जे आश्वासनं देतो ते पूर्ण करण्यासाठी देतो, खोटं मी बोलत नसतो. जे होत नाही त्याला नाही म्हणून सांगतो स्पष्ट. आता जे उमेदवार दिले आहे ते अनेक पक्ष फिरून आले आहे. हे पहिले अनिल बाबूकडे होते, हे गळावरचे, तो नाग काळा डोम्या, त्याची मिसेस उभी आहे, वहिनी वय माई, आता मित्राच्या नात्यानं वहिनी लागते. हे समाजसेवक म्हणून आम्ही दुसऱ्याला नोकऱ्या देतो, फुकटामध्ये नोकऱ्या देतो. शेकडो नोकऱ्या माझ्या वडिलांनी दिल्या, मी दिल्या. यानं दुसऱ्याला नोकरी न देता स्वतःच्याच बायकोला नोकरी लावली. ते शिक्षक आयटी घोटाळ्यात आहे. बॅक डेट मध्ये नोकरी लावली, 30 का 35 लाख रुपये करिअर उचलून घेतला आणि 1.5 लाख रुपये पगार आहे. याला कमी होती का? यानं जर ते नोकरी नसती खाल्ली, स्वतःच्या घरात नसती दिली, तर एखादी पोरगी अशी शिकलेली असती, तिच्या घरात नसती गेली. जे गरजू आहे त्याला नोकरी नसती भेटली. ते म्हणजे तुम्ही त्याची जागा खाल्ली ना. मग त्याच्यावर अन्याय नाही केलाय का तुम्ही? हे स्वतःचा स्वार्थ साधणारे आणि स्वार्थासाठी पार्ट्या बदलणारे हे जर निवडून द्यायचे असेल तर याचं काही खरं नाही. आणि या स्वतःचा स्वार्थ साधून जे मी त्याला तिकीट दिली होती जिल्हा परिषद मध्ये, 2 वेळा त्याच्यासाठी भांडलो तिकीटसाठी, 2 वेळा त्याला जिल्हा परिषद मध्ये निवडून आणलं. माझं काम झालं, मला त्याला सोडून चालला तिकडे अध्यक्ष व्हासाठी. जे अध्यक्ष व्हासाठी फिरला, जे बॅनर लावले गावात मोठमोठे, आता भाजपची सत्ता येते पण भाजपच निवडून येते, काय मशीन ऍडजस्ट करते का अजून काय करते, तरी भाजप किती पाप केलं तरी भाजपच निवडून येते बा, म्हणून हे भाजपमध्ये गेलाय संधी साधासाठी. आणि मार बॅनर पोस्टर लावले गावात, आता मीच नगराध्यक्ष. बाजी पलटली, नाणं पलटलं, लेडीज आरक्षण आलं. मी फोन केला त्याला, घाल म्हटलं साडी, आता राय उभा, काढून घे मनातली पुरी इच्छा, होऊन नगराध्यक्ष. हे असे सत्तेसाठी हपापलेले स्वतःचा स्वार्थ पाहणारे, हे तुमचं आमच्या कामासाठी नाहीये. हे तुमचे काम करण्यात मग्न राहणार नाहीये. हे स्वतःच कमाई करण्यासाठी तिथं जाणार आहे, स्वतः सत्ता भोगण्यासाठी जाणार आहे, स्वतः ठेकेदारी करण्यासाठी जाणार आहे. याची जाणीव तुम्हाला असली पाहिजे. येत्या 2 तारखेला ताईला आणि विजूभाऊ निवडून दिलं पाहिजे. आम्ही बी फॉर्म दिला होता वरखीला फॉर्म मागं घ्यायला लावला होता, त्यांना ऐकलं नाही, त्यांना फोन स्विच ऑफ करून टाकला. म्हणून तो काही अधिकृत उमेदवार नाही आहे. अधिकृत उमेदवार आमच्या आघाडीचे आहे. 2 इथं तुतारे आहे आणि एक माझी मिसेस उभी आहे नगराध्यक्ष पदासाठी. उद्या चिन्ह भेटन तेव्हा सगळं चिन्ह कळन. 2 तारखेला मतदान करा, आपलं मत विकू नका आणि आमच्या पाठीशी तुम्ही एकदा उभे राहा. खरंच बदल घडत असेल तुम्हाला दिसन 5 वर्षात तर ठेव जा, नाही तर पुन्हा हाकलून दे जा. एवढं तुमच्या विनंती करतो. माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद दादा.